आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरणातील तपासाला वेग आला असून अशोक खरातच्या ट्रस्टच्या सदस्या आणि माजी महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची आज एसआयटी कडून तब्बल 4 तास चौकशी करण्यात आली। अशोक खरात सोबत संगनमत करून पदाचा गैरवापर केल्याचा तसेच त्याच्या कथित गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे अनेक आरोप रुपाली चाकणकर यांच्यावर करण्यात आले होते। याच पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आणि एसआयटीने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता। या प्रकरणातील आरोपांमुळे रुपाली चाकणकर यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। आज त्या नाशिकमध्ये एसआयटी समोर हजर झाल्या आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली। सुमारे 4 तास चाललेल्या या चौकशीनंतर रेपिस्ट अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। चौकशीत समोर आलेल्या माहितीच्या आधारे एसआयटी कडून पुढील कारवाईची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। आज एसआयटीचा जो तपास सुरू आहे त्या संदर्भात त्यांचे काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना काही उत्तर त्यांना हवी असतील तर ते देण्यासाठी मी आज आलेली आहे आणि या तपासामध्ये पूर्णपणे माझं सहकार्य राहील। त्याच्यामुळे आता तपासाला सामोरं जात असताना जी मदत पोलिसांना असेल, इन्व्हेस्टिगेशन टीमला असेल, तपास अधिकाऱ्यांचे जे काही प्रश्न असतील त्याला निश्चितपणे मी सहकार्य। अनेक प्रश्न आपल्या संदर्भात उपस्थित करण्यात आले होते। या सगळ्या प्रकरणामध्ये आपण या अशोक खरातला गुन्हेगारी पाठीशी घातलं होतं असं देखील विधान केलं होतं। या अनुषंगाने नेमका तपास आज होणार आहेत का? आता लोक काय खुलासा करणार? मला असं वाटतं की अनेक शंका तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत। ज्यावेळेस हा तपास पूर्ण होईल या तपासामधूनच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार यांनी असं म्हटलेलं होतं की त्यांनी डिजिटल इथे भेटला तर तुमची चौकशी आरोपी मला या गोष्टीची कल्पना नाही। अशी वारंवार देखील केली जाते। या प्रकरणात आपण सह आरोपी करावा असं वारंवार त्यांनी मागणी केली जाते। कोण काय म्हटलंय किंवा कोणी काय बोललंय याची कल्पना मला नाही। आज जो तपास आहे त्याला पूर्णपणे सहकार्य करेल ती म्हणजे घरी आली होती MH15 नंबरची, त्या गाडीत कोण होतं त्याच्याबद्दल काय माहिती? आदरणीय पवार साहेबांचे ते कार्यकर्ते महिला बालकल्याणच्या संदर्भात भेटणार होते पण त्यांना लय उशीर झाला आणि मी नाशिकला येणारच माहित नसल्यामुळे मग ते म्हणजे तुम्ही कधी जाणार फार गडबडीत झाली। त्यांना म्हणलं बसून आता चहा घेऊ द्या असेल किंवा याच्यामध्ये जी खाती होती ती सगळी बनावट खाती आहेत आणि ते सगळा अहवाल तुमच्या समोर येत आहे।